आंब्याचा सीझन आहे म्हटलं, आता आंबे पण खूप स्वस्त झालेले आहेत. म्हटलं आता मस्त घरामध्ये अगदी साध्या सिंपल पद्धतीने आणि प्रत्येकाला ना घरामध्ये तयार करता येणारं असं मँगो आईस्क्रीम तयार करूया. आज आपण ना मँगो आईस्क्रीम तयार करणार आहे. क्रीमचा वापर न करता हे आईस्क्रीम तयार करणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने तयार करणार आहे. त्यामुळे ना तुमच्यासाठी ना ही रेसिपी एकदम सोपी आहे. त्यामुळे ना तुम्ही रेसिपी जी आहे ना ती शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. मँगो आईस्क्रीम तयार करण्यासाठी इथं आपण पॅन घेतला आणि पॅनमध्ये आता आपण दूध ओतून घेणार आहे. दूध आपण ना म्हशीचं फुल फॅट दूध घेतलेलं आहे. आपण मापाने 2 मापं आणि कपाने ना 2 कप एवढंच दूध घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता इथं आपण 3 चमचे एवढी साखर घालून घेणार आहे. आता इथं आपण मिल्क पावडर पण 3च चमचे घेतलेले आहे. तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर ह्या ठिकाणी ना तुम्ही 3 चमचे दुधाची साई घ्या. आता इथं आपण कॉर्नफ्लावर 2 चमचे घेतलेला आहे. तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, मारीगोल्डची जी बिस्किटं आहेत ना ते बारीक करून घ्यायचे आहेत आणि ते दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत, नॉर्मल दुधामध्ये. आता जसं आपण करून घेतलं ना तसं आपल्याला नॉर्मल दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. नॉर्मल दुधामध्ये मिक्स केल्यानंतर आपण पॅन जो आहे तो गॅसवरती ठेवलेला आहे. आता आपल्याला सतत ना मॅशरने हे दूध मिक्स करत राहायचं आहे. मिश्रण ना आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, मिश्रणामध्ये ना गुठळ्या तयार होत नाहीत. त्याच्यामुळे आपण बघा इथं मिश्रण जे आहे ना ते सतत मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता इथं बघू शकता जे मिश्रण आहे ना ते थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे. त्यावेळी काय करायचं, आता इथं गॅसची जी फ्लेम आहे ना ती लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला ना हे मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आहे. मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं, त्याच्यामुळे जे आईस्क्रीमचं जे टेक्स्चर आहे ना ते एकदम छान येतं. त्याच्यामुळे बघा इथं आपण जे मिश्रण आहे ना ते छान असं इथं आता शिजवून घेणार आहे. लो फ्लेमवरती आपल्याला ना 1 मिनिटभर ना छान असं शिजवायचं आहे. 1 मिनिटभर शिजवलं ना तर ते छान असं शिजल्या जातं कॉर्नफ्लावर दुधामध्ये आणि आईस्क्रीम पण तयार होताना एकदम छान होतं. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, कॉर्नफ्लावरचं जे मिश्रण आहे ना ते दुधामध्ये बघा इथं छान असं शिजवून घेतलं. नंतर मग इथं आपण गॅसची जी फ्लेम आहे ना ती बंद केलेली आहे. नंतर आपल्याला हे मिश्रण ना चांगलं थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण आपल्याला थोडंसं ना फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थंड होण्यासाठी. आता इथं बघा आपण एका बाउलमध्ये हे मिश्रण थंड झाल्यानंतर ना काढून घेतलं. थंड मिश्रणामध्ये आता आपल्याला ना इथं आंब्याचा जो गर होता ना तो मी बघा इथं बारीक करून घेतलेला आहे. म्हणजे मापाने 1 माप घेतलेला आहे आणि कपाने म्हटलं तर 1 कप एवढा आपल्याला आंब्याचा गर बारीक करून घ्यायचा आहे. आणि आता इथं बघा आपण क्रीमचा वापर नाही करणार. आज आपण काय करणार आहे, दुधाची जी साय आहे ना ती वापरणार आहे आईस्क्रीम तयार करण्यासाठी. त्यासाठी इथं बघा मापाने आपण 1 माप एवढी दुधाची साई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंफार दूध पण आलेलं आहे. म्हणजे तुम्ही कपाने 1 कप एवढी ना दुधावरची साई घ्या. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे मिश्रण चांगलं पॅचुलाने पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं बघू शकता आपण पॅचुलाने पहिल्यांदा हे मिश्रण जे आहे ना ते छान असं मिक्स करून घेणार आहे. मिश्रण मिक्स झाल्यानंतर मग तुम्ही ना हे मिश्रण मिक्सरच्या ना 2 नंबरच्या भांड्यामध्ये सुद्धा हे मिश्रण तुम्हाला मिक्स करता येणार आहे. आता इथं बघा आपण काय केलेलं आहे, बीटर घेतलेलं आहे. बीटरने आपण हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेणार आहे. जर तुमच्याकडे बीटर नसेल तर तुम्ही 2 नंबरच्या भांड्यामध्ये पण हे मिश्रण मिक्स करून घेऊ शकता. आणि नंतर बघा त्याच्यामध्ये आपल्याला ना साखर जी आहे ना ती बारीक करूनच घालायची आहे. आता इथं आपण ना 3 चमचे एवढी बारीक करून घेतलेली जी साखर आहे ना ती घालून घेतलेली आहे मिश्रणामध्ये. आणि मिश्रण आता आपण चांगलं मिक्स करून घेणार आहे. मिश्रण मात्र आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे. मिश्रण छान मिक्स झालं ना तर बघा मिश्रणाला काय होतं, एक छान प्लपीपणा येतो आणि स्मूथ टेक्स्चर येतं आणि शाईन पण छान येते. तेच जर तुम्हाला मिक्सरवरती करायचं असेल ना तर त्यावेळी काय करायचं, भांडं थंड होण्यासाठी ठेवायचं पहिल्यांदा अर्धा तास एवढं डीप फ्रीजला. त्यामध्ये मिश्रण घालायचं. मिश्रण 2 मिनिट एवढं फिरवून घ्यायचं मिक्सरवरती आणि नंतर ते भांडं ना फ्रीजला थंड होण्यासाठी 5 मिनिट ठेवायचं आणि नंतर मग ते मिश्रण फिरवून घ्यायचं. ते पण मिश्रण बघा एकदम छान असं प्लपी पण होतं, त्याला पण एक छान असा टेक्स्चर येतो आणि शाईन पण अशीच येते. तुम्ही त्या पद्धतीने पण ना
आईस्क्रीम तयार करू शकता। आता आपण इथं बीटरने हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघू शकता मिश्रण जे आहे ना ते एकदम छान मिक्स झालेलं आहे। त्याला छान असा फ्लफीपणा पण आलेला आहे आणि स्मूथ असं टेक्स्चर आलेलं आहे। आईस्क्रीमचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि आता हे आईस्क्रीमचं जे मिश्रण आहे ना ते सेट होण्यासाठी आपल्याला ना कंटेनरमध्ये वतायचं आहे। त्यासाठी इथं आपण काचेचा कंटेनर घेतलेला आहे, तुम्ही प्लॅस्टिकचा पण कंटेनर घेऊ शकता। आता इथं आपण बघा निम्मं जे मिश्रण आहे ना ते ओतून घेतलं कंटेनरमध्ये आणि नंतर मग त्याच्यावरती ना आंब्याचा जो गर आहे ना त्याचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत। मी पहिल्यांदा ना चमच्यानेच टाकत होते, परंतु चमच्याने ना ते पडतच नव्हते। नंतर बघा मी इथं हातानेच ना तो गर टाकून घेतलेला आहे आणि जे राहिलेलं मिश्रण आहे ना तेही आता आपण ओतून घेत आहे आणि मिश्रण जे आहे ना बघा त्याला जे टेक्स्चर आहे ना ते एकदम स्मूथ असं आहे, त्याच्यामुळे जे आपलं आईस्क्रीम आहे ना ते एकदम छान असं सेट होतं। आणि नंतर बघा इथं आपण पॅचुलाच्या साहाय्याने एकसारखं मिश्रण करून घेतलं। कट केलेला गर आता आपण ना त्याच्यावरती घालून घेणार आहे आणि नंतर बघा थोडासा गर ना आपण बारीक पण करून घेतलेला घालून घेणार आहे। त्याच्यामुळे काय होतं आईस्क्रीमला एक छान अशी डिझाईन देता येते, त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती बारीक करून घेतलेला गर घालून घेतला आणि स्टिकनी बघा त्याच्यामध्ये तो फिरवून घेतला। त्याच्यामुळे काय होतं आईस्क्रीमला एक छान अशी ना डिझाईन येते, त्याच्यामुळे आपण अशी बघा आईस्क्रीमला एक छान डिझाईन देऊन घेतली। आता आपल्याला काय करायचं आहे कंटेनरचं ना झाकण लावायचं आहे। आता इथं झाकण घेतलं आपण, ते झाकण लावून घेतलं। रात्रभरासाठी ना हा कंटेनर मी डीप फ्रीजला ठेवला होता आणि आईस्क्रीम आपण सेट करून घेतलं आणि बघू शकता जे आईस्क्रीम आहे ना ते एकदम छान सेट झालेलं आहे। इथं मी तुम्हाला जवळून पण दाखवते, एकदम मस्त सेट झालेला आहे। आता आपण ना इथं आईस्क्रीमचा स्कूप घेतलेला आहे, आता आपण पहिल्यांदा ना काढून घेऊया आणि इथं बघू शकता जे टेक्स्चर आहे ना ते एकदम छान आहे, एकदम स्मूथ असं टेक्स्चर आहे आईस्क्रीमचं। आणि स्कूपमधून पण बघा जे आईस्क्रीम आपण काढलेलं आहे ना ते तुम्ही बघू शकता जवळून, एकदम मस्त तयार झालेलं आहे। तुम्ही देखील घरामध्ये ना एकदम साध्या सोप्या पद्धतीने ना आणि घरातल्या साहित्यामध्ये हे आईस्क्रीम तयार करू शकता। नक्की तयार करून खाऊन बघा, एकदम छान लागतं आणि घरी तयार केलेलं आईस्क्रीम खरंच छान लागतं, नक्की करा। एकदा तुम्ही हे आईस्क्रीम घरामध्ये करून खाचाल ना तर बघा तुम्ही असं नाही का तुम्हाला आवडतच राहील आणि ते घरामध्येच करावं असं वाटेल, एवढं छान हे आईस्क्रीम होतं। आणि त्याचा जो गर आपण कट करून टाकलेला आहे ना तो आईस्क्रीममध्ये खाताना देखील एकदम छान लागतो। त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी घरामध्येच ट्राय करा आणि रेसिपी आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत ना हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।